देवदत्त. काल आपण परमपूज्य श्री दादा लिखित श्री सद्गुरू स्मरणे या पुस्तकाचं वाचन करत आहोत. काल आपण अजब निग्रह सामर्थ्य याबद्दल बघितलं. आज आपण वेदांचा आदर राखावा हे प्रकरण पाहूया. त्या परत गेल्यानंतर आमची पुढची बोलणी सुरू झाली. मला परमपूज्य श्री मामाने विचारले की तू शास्त्रग्रंथांचा ज्ञानेश्वरीचा काही अभ्यास करतोस का. खरं सांगायचे तर तोपर्यंत परमार्थविषयक विविध ग्रंथांचे वाचन मी खूप केलेले होते, पण परमपूज्य श्री मामांना जो अभ्यास अभिप्रेत होता तसा काही मी कधी केलेला नव्हता. शिवाय त्यांच्या दृष्टीने अध्यात्मशास्त्र याचा अर्थ श्री ज्ञानेश्वरी, त्यांना ज्ञानेश्वरीशिवाय इतर कशाचेही वाचन चिंतन करायला फारसे आवडायचे नाही. ज्ञानेश्वरी त्यांचे हृदगतच होते, पण त्याही बाबतीत माझी स्थिती अशी होती की ज्ञानेश्वरीचा गंधही मला नव्हता. कधी काळी एकदा 10वी 11वीत असताना मी ज्ञानेश्वरी चालली होती आणि पहिली ओवी वाचल्यानंतर हे आपले काम नव्हे म्हणून परत मिटून ठेवली होती. ते त्यावेळी आठवून मला जरा लाजल्यासारखे झाले. माझे मनोगत जाणून त्यांनी मला पुन्हा विचारले, ज्ञानेश्वरी नाही तर आणखी काय काय वाचले आहेस. मी म्हणालो, उपनिषदे वाचली आहेत. त्यांनी विचारले, किती वेळा वाचली आहेस. त्यावेळेपर्यंत गीता प्रेस गोरखपूरद्वारा प्रकाशित 9 उपनिषदे भाषांतरासहित माझी 4-5 वेळा वाचून झालेली होती. त्यामुळे खरं म्हणजे मी त्यांना असे उत्तर द्यायला हवे होते की माझे 9 उपनिषदांचे 4-5 वेळा वाचन झालेले आहे, पण कसे कोण जाणे. माझ्या तोंडून पटकन निघून गेले. 9 उपनिषदे मी कोळून प्यालो आहे. खरे तर मला तसे मुळीच म्हणायचे नव्हते, पण तरी मी तसे अनवधानाने बोलून गेलो आणि ते एकदम संतापले. माझ्या आठवणीत मी 2-3 वेळाच त्यांना खूप संतापलेले बघितले होते. त्यावेळी ते तसे संतापले होते. मला म्हणाले, नकळत बोललास म्हणून ठीक आहे, पण एक लक्षात ठेव, उपनिषदे आणि वेद कधीही कोणी कोळून पिऊ शकत नाही. त्यातल्या एक एक शब्दाचा अभ्यास करण्यासाठी, त्यांचा अर्थ समजण्यासाठी सारे आयुष्य खर्च घालावे लागते. मोठ्या मोठ्या महात्म्यांना ज्यांचे अर्थ अजून आकलन होत नाहीत ते कोळून पिणार तू कोण, असा विचारसुद्धा परत कधी मनात आणू नकोस. वेदांचा आदर झोपेत स्वप्नातसुद्धा राखलाच पाहिजे. साधकांकरता अत्यंतिक विनम्रता, वेदशास्त्रांविषयी सद्गुरूंबद्दल पराकुटीचा आदर, तसेच त्यांना अनन्य शरणागती या फार महत्त्वाच्या गोष्टी असतात. हेच त्या निमित्ताने परमपूज्य श्री मामांनी पुन्हा एक वार शिकवले. त्यांनी जे सांगितले त्यावर मी पुन्हा पुन्हा विचार करीत राहिलो. सद्गुरूंना जे आवडलेलं नाही ते शिष्याने कधीही करायला नको, हा नियम माझ्या मनात त्या प्रसंगाने चांगलाच रुजला. त्यांना तसे बोलणे का आवडत नाही याचे आणखी एक कारण पुढे मुख्य कळले. एकदा थोरल्या महाराजांकडे, परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांकडे एक माणूस आला आणि त्यांना म्हणाला, शंकर भाष्यात काही चुका आहेत. त्याचे ते बोलणे ऐकल्याबरोबर कधी नव्हे ते टेंबेस्वामी महाराज एकदम संतापले. त्यांनी आपल्या शिष्यांना हाका मारली व म्हणाले, कोण आहे रे तिकडे, याच्या पोथीसकट याला समुद्रात बुडवा. आणि ते मग त्या मनुष्याकडे पाठ फिरवून बसले. त्या माणसाचे तोंडही त्यांनी नंतर कधी पाहिले नव्हते. हा प्रसंग वाचल्यानंतर माझ्या लक्षात आले की आचार्य परंपरा, वेद परंपरा ही आपली संस्कृती आहे. शास्त्रांनी वेदांनी जे सांगितले ते आपण प्रथम प्रमाण मानले पाहिजे. त्या पलीकडे जर कोणी बोलत असेल तर ते आम्हाला मान्य नाही, अशी संप्रदाय निष्ठा देखील साधकांच्या अंतःकरणात रुजणे गरजेचे असते. म्हणूनच त्यांनी ती या निमित्ताने शिकवली. शिक्के आणि नारायण. आणखी एक प्रसंग त्याच दिवशी घडला. आपला नारायण पानसे सगळ्यांना माहीत असेलच. परमपूज्य श्री मामांचा तो अत्यंत लाडका, त्यांचा जणू तो मानसपुत्रच. तो माऊलीत आल्यापासून मामांनी त्याचे सारे काही अगदी प्रेमाने सुहस्ते केले होते. त्याच्यावर फार लोभ होता.
तोही अनन्य भावाने परमपूज्य श्री मामांना शरण गेलेला होता. हॉस्पिटलमध्ये होते तरी मामांची त्या स्थितीतही बसल्या बसल्या वेगवेगळी कामे चालूच होती. नेमका दवाखान्यातच त्यांना एक निरोप आला. माडीची केस चालू होती. वकिलाचा निरोप होता की माडीच्या केसच्या संदर्भात त्यांना काही शिक्के हवे होते. त्यावेळी नेमका डॉक्टर सान्यांच्या दवाखान्यातला फोन बिघडला होता. मामा मला म्हणाले, तू फोन करून बघ. मावळीत कोणी असेल तर त्यांना सांग की ते माडीचे शिक्के ताबडतोब इकडे पाठवा. मी जेव्हा बाहेरून माऊलीत फोन केला त्यावेळी नारायण नेमका माऊलीतून काहीतरी कामासाठी नुकताच बाहेर पडलेला होता. तसे शिक्के शोधून आणून देणारे माऊलीत कोणीच नव्हते. मी परत येऊन परमपूज्य श्री मामांना त्याप्रमाणे सांगितले आणि विचारले की ते शिक्के कुठे ठेवलेले आहेत. हे मला सांगितले तर मी जाऊन घेऊन येईन. त्यावर ते म्हणाले, तू नवीन आहेस पुण्यात, तुला रस्ते सापडणार नाहीत आणि शिवाय तू बसने जाऊन परत येईपर्यंत बराच वेळ जाईल. तोवर त्यांना उशीर होईल. तेव्हा खरोखरच मला पुण्यातली काहीच माहिती नव्हती, तशी अजूनही नाही, पण त्यावेळी तर अजिबातच नव्हती. मी म्हणालो, मग काय करावे. त्यावर हसून मामा म्हणाले, काही नाही, गप्प बैस आणि गंमत बघत राहा. एवढ्यात 10-15 मिनिटातच नारायण आत आला. मामा त्याला म्हणाले, अरे तू कसं काय आलास, काय काम आणलेस. तो म्हणाला, मामा मी सोबत माऊलीत आलेली पत्रे आणली आहेत, मासिकाच्या प्रवचनांचे काही कागद आणले आहेत. त्यानंतर मामाने विचारले, आणखी काय आणलेस. या मामांच्या प्रश्नावर तो लाजून म्हणाला, मामा खरे म्हणजे मी आणायला नको होते, पण काय वाटले कोण जाणे. माऊलीत टेबलवर 2 शिक्के पडलेले दिसले. ते येताना पिशवीत घालून आणले आहेत. मामा म्हणाले, इकडे आण ते शिक्के, बघू कुठले आणला आहेस ते. आश्चर्य म्हणजे ते नेमके माडीचे शिक्के होते. मग परमपूज्य श्री मामा मला म्हणाले, या नारायण बरोबर जा आणि हे माडीचे शिक्के वकिलांकडे पोहोचून दे. नेमके जे हवे होते तेच ते शिक्के होते. पण मामांनी असा मुळीच थांगपत्ता लागू दिला नाही की ते शिक्के आणण्याची प्रेरणा त्यांनीच नारायणाच्या अंतःकरणात स्फुरित केली होती. दीक्षा हा खेळ नव्हे. शिक्के पोचून आणल्यानंतर बोलता बोलता आणखी एक विषय निघाला. कराडच्या एका साधकांनी माझ्यापाशी परमपूज्य श्री मामांना एक निरोप द्यायला सांगितला होता. मला श्री गुरु महाराज बोललेले एक वाक्य आठवून आतून अशी प्रेरणा होते की मी इतरांना दीक्षा द्यावी तर मी काय करावे, असे त्यांनी परमपूज्य श्री मामांना विचारायला सांगितले होते. त्यांचा संदर्भ देऊन मी त्यांचा तो निरोप मामांना सांगितला. ते ऐकून मामा एकदम गंभीर झाले. ते म्हणाले, आजकाल बऱ्याच जणांना दीक्षा देणे हा खेळ वाटू लागला आहे. दीक्षा म्हणजे काय हे समजणे देखील खरे तर फार अवघड आहे. तुम्ही जेवढे दीक्षा गुरु म्हणणारे बघता त्यातल्या किती जणांना दीक्षेचे रहस्य खरोखरच कळलेले आहे. ती प्रक्रिया किती जणांना परंपरागत ज्ञानाने योग्य रीतीने अवगत आहे, हा एक मोठा प्रश्नच आहे. या साधकांना जर स्वतःचे वाटोळे करून घेण्याची इच्छा असेल तर त्यांना सांग की काय हवे ते करा. जर आपण पुरुष आहोत का नाही असा संभ्रम असेल तर लग्नच करून पाहावे असे त्यांना सांग. त्या अनुरोधाने त्यांनी असाच एक घडलेला प्रसंग सांगितला. एकदा परमपूज्य श्री मामा भिलाईला गेले होते. त्यांचे एक गुरुबंधू म्हणणारे साधकही त्यावेळी भिलाईत होते. त्यांना मनातून असेच वाटायला लागले की आपण दीक्षा द्यावी, म्हणून त्यांनी कोणाला तरी समोर बसवून सांगितले की मी तुला दीक्षा देतो. ती दीक्षा राहिली बाजूलाच आणि त्यांच्या अंगाचा प्रचंड दाह व्हायला लागला. लघवीतून रक्त पडायला लागले. ते गडबडाला लोळायला लागले. आता मरतो की मग मरतो अशी त्यांची दीनवाणी स्थिती झाली. ते कळवळून ओरडायला लागले. खरे तर परमपूज्य श्री मामांनी त्यांना आधीच सांगितले होते की असल्या भानगडीत पडू नकोस, आपण बरे आणि आपले साधन बरे. सद्गुरूंनीच जर आपल्यावर तसे कार्य सोपवले असेल तर मात्र गोष्ट वेगळी. त्या गृहस्थांनी ते सांगणे काही ऐकले नाही आणि याप्रमाणे प्रयोग करून पाहिला. त्यांच्या नशिबाने त्यावेळी परमपूज्य श्री मामा भिलाईतच होते.
त्या गृहस्थांच्या शेजारी जे कोणी साधक राहत असत तेही परिस्थिती पाहून घाबरले. मामा जेथे उतरले होते तेथे ते धावत आले आणि त्यांनी मामांना प्रार्थना केली की मामा, त्यांना मरणप्राय वेदना होत आहेत, आपण चलावे. मामा म्हणाले, मी येणार नाही. तो आणि त्याचे कर्म. त्याला मी सांगितले होते काय दीक्षा द्यायला. मरायचा मार्ग त्यानेच पत्करला आहे, त्याला मी काय करू. पण तरी देखील त्यांचे हृदय कळवळलेच. थोड्या वेळाने तेच म्हणाले, बरे चल, आलो मी. तेथे गेल्यावर प्रथम मामांनी त्यांना अंगारा लावला, काही गूढ यौगिक प्रक्रिया केल्या. मग ते गृहस्थ उठून बसले. त्यांचा दाह थांबला, त्यांना बरे वाटले असे